जे बँड्राहून मरीन लाईन्स असा 30-35 मिनिटांचा प्रवास करून या आंदोलकांना भेटायला आले नाहीत ते लोक आज विरोधकांच्या भूमिकेत आल्यावर बँड्राहून दिल्लीला गेले. कारण काय तर अभिजित दिपके हा आपला महाराष्ट्रीयन तरुण आहे, मराठी माणूस आहे. अरे मदर तेरेसाच्या अवतारांनो, मला सांगा इथं आझाद मैदानातला संपकरी एसटी कामगार हा काय पाकिस्तानी होता का? त्याला सोयीनुसार भूमिका बदलणारे लोक तुम्ही कसल्या राजीनाम्याच्या बाता मारता? प्रधान नाही, पंतप्रधान का इस्तीफा चाहिए? तुम्ही दिलेलात का तेव्हा? 123-124 कामगारांनी आत्महत्या केल्या, पण तुम्हाला खाट काय फरक पडला नव्हता त्यावेळेला. कामगारांच्या बाजूने बोलतो तुमचे पाळीव लोक मला धमक्या देत होते त्यावेळेस. आता मात्र जे सरकार आहे ते अन्याय अत्याचार करणारं दमनकारी सरकार आहे. तुम्ही मात्र रामराज्यच करत होते महाराष्ट्रावर. अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा तुमचा खास माणूस सचिन वाझे, दिशा सुशांतच्या खुनाला आत्महत्या ठरवणारा तुमचाच आवडता पोलीस आयुक्त परमबीर सिंग, वसुलीबाज होम मिनिस्टर यांच्या गराड्यात मुख्यमंत्री पदाची खुर्ची उभवली जात होती. दारं बंद करून वर्षावर नोटा मोजणारे सत्ताधारी अशी तुमची त्यावेळेला ओळख झाली होती. पण आज मात्र राजा हरिश्चंद्राची छठी अवलाद असल्याचा आव्हान आहे. हे लोक एवढी मोठी पलटी तेव्हाच मारू शकतात ना जेव्हा ही पलटी जनतेवर फारसा परिणाम करत नाही किंवा ती जनतेला दिसत नाही. त्या जनतेची स्मरणशक्ती कमजोर आहे. त्यांना आता नीटच्या पेपर फुटीनं झालेल्या 20 आत्महत्या दिसत आहेत. एसटी कामगारांच्या 123-24 आत्महत्या ते विसरलेत आणि या आत्महत्येला जबाबदार लोक आता सती सावित्री बनून छात्या पेटत बाहेर पडलेत हेही विसरलेत बहुधा.